भर याच्यामध्ये टाकलेला आहे। त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात देशामध्ये रोजगाराची निर्मिती ही होणार आहे आणि त्यासोबत उच्च मूल्य सेवा ज्या आहेत या संदर्भातले सेंटर्स उघडण्यात येणार आहेत आणि उद्योजकतेची जी भावना आहे ही भावना त्याला चालना कशी मिळेल याचा प्रयत्न करण्यात आला आहे। यासोबत या ठिकाणी जे मिनिमम वेज आहे, न्यूनतम जो काही वेतन आहे याच्यामध्ये भरघोस वाढ करण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे। याचा विशेषतः असंघटित क्षेत्रातले जे कामगार आहेत या कामगारांना मोठा फायदा होणार आहे आणि त्याच्यामध्ये सातत्याने वाढ होत राहिली पाहिजे याकरता एक पॉलिसी तयार करण्यात येणार आहे की ज्यातून कामगारांना देखील मोठ्या प्रमाणात फायदा होईल। आपण जर महिलांचा विचार केला तर विशेषतः मागच्या काळामध्ये 1 कोटी महिलांना ग्रामीण भागामध्ये लखपती निधी बनवण्याचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला आहे आणि आता पुन्हा 3 कोटी महिलांना लखपती निधी बनवण्याचा कार्यक्रम हातामध्ये घेण्यात आला आहे। विशेषतः जे महिला बचत गट आहेत याच्यामध्ये जवळपास 8 लाख कोटी रुपये जे मोदी सरकारने महिला बचत गटांकरता दिले आहेत आणि आता त्यांची उत्पादनं ग्राहकांपर्यंत पोहोचण्याकरता एक पूर्ण साखळी तयार करण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे। याच्यामध्ये सरकारी जागा असतील, रेल्वे स्टेशन असतील, बस स्टँड असतील किंवा इतरही सगळं इन्फ्रास्ट्रक्चर असेल, हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर महिला बचत गटांना त्यांच्या उत्पादनाच्या विक्रीकरता उपलब्ध करून देऊन महिलांना सक्षम करणं यावर याच्यामध्ये भर देण्यात आला आहे। क्रीडा क्षेत्रामध्ये महिलांचा सहभाग वाढण्याच्या संदर्भात व्यवस्था करण्यात आली आहे। विशेषतः महिलांकरता मोठ्या प्रमाणात सार्वजनिक शौचालयांची साखळी तयार करणं, ऍक्सेसिबिलिटी वाढवणं। आज महिला कामकाजी आहेत आणि त्यामुळे त्यांच्याकरता हे जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे कमी आहे, त्यामुळे त्याच्यावर भर याच्यामध्ये देण्यात आलेला आहे। यासोबत आपल्याला महिलांमध्ये विशेषतः एनिमिया, स्तनाचा कर्करोग, यासोबत ऑस्टिओस्क्लेरोसिस अशा जे काही आजार आहेत किंवा सर्वायकल कॅन्सर अशा आजारांचा एक प्रकारे थोडा प्रभाव हा महिलांवर पाहायला येतो। याकरता प्रिव्हेंटिव्ह स्ट्रॅटेजी जी काही आज जगभरामध्ये या संदर्भातली औषध निर्मिती झाली आहे, प्रिव्हेंटिव्ह औषधं तयार झालेली आहेत, प्रिव्हेंटिव्ह स्ट्रॅटेजीज तयार झाल्या आहेत, तशा प्रकारच्या प्रिव्हेंटिव्ह स्ट्रॅटेजीज या तयार करून वॅक्सिनेशन असेल किंवा इतर गोष्टी करून त्या ठिकाणी या आजारांपासून महिलांना मुक्ती देण्याचा निर्णय यामध्ये घेण्यात आलेला आहे। आणि विशेषतः एक टार्गेट घेण्यात आलं आहे की गर्भाशयाचा आणि मुखाचा कर्करोग हा महिलांमध्ये पूर्णतः संपवता कसा येईल या संदर्भातली एक मोठी स्ट्रॅटेजी यामध्ये तयार करण्यात आली आहे। नारी शक्ती वंदन कायदा, ज्या कायद्याच्या माध्यमातून महिलांना लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये दोन्हीकडे आरक्षण